सहेर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुलाबजाम बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे गुलाबजामचे प्रीमिक्स घेतले आहे, यामुळे गुलाबजाम पटकन बनतात। पहिल्यांदा इथे मी पॅक मध्ये प्रीमिक्स एका ताटामध्ये घेत आहे। त्यानंतर अर्धी वाटी दूध थोडे थोडे करून छान असे आपण हे मळून घेऊया। छान मळून झाल्यानंतर 15 मिनिटे आपण ते झाकून ठेवूया। मिनिटांनंतर आपण त्याचे छोटे छोटे आता गोळे बनवून घेऊया। आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे। तेल मध्यम गरम झाल्यानंतर आपण हे सर्व गुलाबजाम छान असे तळून घेऊयात। साधारणपणे गुलाबजामचा कलर गोल्डन ब्राउन झाला पाहिजे। बघा आपल्या गुलाबजामचा कलर गोल्डन ब्राउन झाला आहे। आता एका प्लेट मध्ये हे सर्व गुलाबजाम मी काढून घेते। गुलाबजामचा आता पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि पाव चमचा वेलची पूड घेतली आहे। त्यानंतर आपण आता एका कढईमध्ये 2 वाटी साखर, 1 वाटी पाणी घालून साखरेचा पाक बनवून घेऊया। साखरेचा पाक बनवत असताना एकसारखे पाकामध्ये साखर विरघळेपर्यंत त्याला हलवत राहायचे आहे। यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घालत आहे। बघा सगळी साखर आता विरघळली आहे आणि या पाकाला आता उकळी सुद्धा आली आहे। पाक हाताला चिकट लागला पाहिजे इतपत पाक शिजवायचा आहे, घट्ट पाक करायचा नाही। गुलाबजामचा पाक हा थोडा पातळच असतो। त्यानंतर आता आपण जे गुलाबजाम बनवले होते ते सर्व गुलाबजाम पाकामध्ये आता आपण टाकून घेऊया। आता जे पाकामध्ये आपण गुलाबजाम टाकले आहेत ते आपण चमच्याने घालून घेऊया, म्हणजे पाक आतपर्यंत गुलाबजाम मध्ये जाईल। त्यानंतर हे सर्व गुलाबजाम पाकामध्ये अर्धा तास मुरत ठेवू देऊयात। अशा प्रकारे बघा किती मस्त मऊ मऊ गुलाबजाम आपले बनून तयार झाले। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहते। आणि हो रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग पुन्हा भेटू। धन्यवाद।